त्याच्यात नाही आहे. रुपेशजी म्हात्रे आहेत किंवा आमचे शहर प्रमुख आहेत, जे पदाधिकारी या ठिकाणी काम करत आहेत, तर ते सगळ्यांची ती इच्छा आहे. परंतु ती सन्मानपूर्वक झाली पाहिजे आणि ती सन्मानपूर्वक झाली तर चांगली गोष्ट आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगानं धुळ्याच्या शिंदखेडा तालुक्यातील शरद पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का बसलाय. शरद पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस कामराज निकम यांनी पदाधिकाऱ्यांसह अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडलाय. लातूर शहर आणि जिल्हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात असला तरी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती काँग्रेसमधील गळती वाढताना दिसते. भाजपात सर्व पक्षातून प्रवेश सुरू असून काँग्रेस यामध्ये आघाडीवर आहे. लातूर शहरामध्ये भाजपात मोठ्या प्रमाणामध्ये इन्कमिंग झालंय. काँग्रेसचे 4 टर्म नगरसेवक रविशंकर जाधव, स्वीकृत नगरसेवक पुनीत पाटील आणि गमिनी कावा संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मीकांत जोगदंड यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. काँग्रेस आमदार अमित देशमुख यांचे विश्वासू मानले जाणारे रविशंकर जाधव यांचा पक्षप्रवेश काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जातोय. अमरावती महानगरपालिका निवडणुकीमध्ये वंचित आणि युनायटेड रिपब्लिकन फोरम एकत्र येणार आहेत, तशी घोषणा दोन्ही पक्षांनी पत्रकार परिषद घेऊन केली आहे. वंचित आणि युनायटेड रिपब्लिकन फोरम 87 पैकी 60 उमेदवार हे रिंगणामध्ये उतरवणार आहेत. अमरावतीत बहुजनवादी यांच्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणी सोडवण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. आम्ही जनतेसाठी एकत्र आलो असून सगळ्यांनी सहकार्य करावं असं आवाहन वंचितकडून करण्यात आलंय. फुले शाहू आंबेडकरवादी सोच है. डॉक्टर पंजाबराव देशमुख की जो विचारधारा है, संत गाड़गे महाराज की विचारधारा है, डॉक्टर APJ अब्दुल कलाम की विचारधारा रखने वाले सब जो लोग हैं, उनके लिए ये एक बड़ा प्लेटफॉर्म वंचित बहुजन आघाड़ी और यूनाइटेड रिपब्लिकन फोरम महानगर पालिका इलेक्शन लड़ने वाला है. ये युति हमने आज जाहिर की है. छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेतील जागा वाटपाचा पेच हा अधिकच वाढताना दिसतोय. गुरुवारी दोन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांची सलग 5वी बैठक झाली, मात्र ती देखील निष्फळ ठरली. सूत्रांच्या माहितीनुसार भाजप 55 जागांवरती लढण्यावरती ठाम असून शिवसेनेला 35 जागांचा प्रस्ताव देण्यात आलाय. मात्र हा आकडा शिवसेनेला मान्य नसल्यानं युतीतील तणाव कायम आहे. दरम्यान जागा वाटपावरून अजूनही तोडगा न निघाल्यामुळे पुढील निर्णयाकडे सर्वांचंच लक्ष लागलं. मुंबई पोलीस कोणत्याही प्रकारच्या संकटात सदैव तत्पर असतात याचाच प्रत्यय कालच्या वडाळ्यातील घटनेवरून आलाय. चेंबूर हिल रोडवरती महिला कॉन्स्टेबल दीपाली मांडले यांच्या तत्परतेनं आकाशवाणीच्या गाडीचालकाचा जीव वाचलाय. सिग्नल सुटून देखील गाडीचालक कोणतीही प्रकारची हालचाल करत नव्हता, तर मदतीसाठी हातवारे करत होता. दीपाली गाडीजवळ गेल्या असता चालकानं छातीत दुखत असल्याचं त्यांना सांगितलं. त्यावेळी दीपाली यांनी एका क्षणाचाही विलंब न करता त्यांना गाडीबाहेर काढून CPR दिला आणि तातडीनं जवळील गॅलेक्सी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केलं. यामुळे चालकावरील हृदयविकाराच्या झटक्याचा धोका हा टळलेला आहे. चालकावर वेळीच उपचार झाल्यानं चालकाची प्रकृती स्थिर झाली. त्यांच्या या तत्परतेच्या कामामुळे दीपालींच्या वरिष्ठांसह सर्वांनीच त्यांचं कौतुक केलंय. पुण्यात पोलिसांनी काल मोठी कारवाई केली आहे. अवैध मद्यसाठ्यावरती छापा मारत लाखोंचा मद्यसाठा हा जप्त केलाय. ही कारवाई कोंढव्यातील काकडे वस्तीमध्ये झाली. या कारवाई दरम्यान एका घराची झडती घेतली असता मद्यसाठ्यासह करोडो रुपयांची रोकड देखील जप्त झाली आहे. तब्बल 1,85,950 रुपये इतकी रोख रक्कम सापडलेली आहे. तर या प्रकरणी कोंढवा पोलिसांनी एका महिलेसह 3 ताब्यात घेतलंय. एवढी रक्कम नेमकी कुठून आली याचा तपास सुरू आहे. तर अवैध मद्यविक्री आणि पैशांच्या स्रोताबाबत पोलीस सखोल चौकशी करतायत. नवी मुंबई विमानतळावरती पहिल्या प्रवासी विमानाचं लँडिंग झालंय. विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचं नाव अद्यापही न देण्यात आल्यानं पनवेलमध्ये शेतकरी प्रकल्पग्रस्त आणि सामाजिक संघटनांनी तीव्र संताप व्यक्त केला. जोपर्यंत विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव देण्यात येत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही असा ठाम इशारा आंदोलकांनी दिला. त्याबरोबरच गरज पडल्यास आम्ही मुंबई जाम करू असं आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केलंय.
नवी मुंबई विमानतळाची सेवा कालपासून सुरू झाली आहे. मात्र नवी मुंबई विमानतळाला दिवा पाटलांचं नाव देण्यात यावं या मागणीसाठी भिवंडीतील गावागावामध्ये आंदोलन करण्यात आलं. खासदार बाळामामा यांच्या नेतृत्वामध्ये 22 ते 24 डिसेंबरपर्यंत पायी दिंडी मोर्चा काढण्यात आला होता. मात्र पोलिसांनी परवानगी नाकारल्यामुळे काल भिवंडीतील गावोगावी केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला. यावेळी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचं नाव लवकरात लवकर द्यावं अशी मागणी करण्यात आली. परळच्या कृष्णनगरमधल्या रहिवाशांनी मुंबई महापालिका निवडणुकीवरती बहिष्कार घालण्याचा इशारा दिलाय. या रहिवाशांनी इमारतीबाहेर बॅनर लावून प्रशासनाचं लक्ष वेधून घेतलंय. कृष्णनगरचा पुनर्विकास गेल्या 16 वर्षांपासून रखडलेला आहे आणि त्यामुळे तिथल्या रहिवाशांनी सर्व राजकीय पक्ष आणि राज्य शासनाला इशारा दिलाय. कृष्णनगर वसाहत क्रमांक 1 ते 4 मध्ये मिळून सुमारे 2,500 रहिवासी राहतात. गेल्या 16 वर्षांपासून त्यांच्या वस्तीचा पुनर्विकास हा रखडल्यामुळे हे रहिवासी संतप्त आहेत. 15 जानेवारीपर्यंत विकासाबाबत शाश्वत निर्णय न झाल्यास मतदान न करण्यावरती हे रहिवासी ठाम आहेत. कोणी या 15 तारखेच्या आज आम्हाला योग्य मार्गदर्शन केलं, आम्हाला तिथपर्यंत नेलं, आम्हाला ठामपणे सांगितलं की तुमचा विकास होणार आहे, शाश्वत होणार आहे, तर आम्ही इलेक्शनला नक्की जाऊ. पण जर तसं कोणी आम्हाला सहकार्य करणार, आम्ही आजच OSDनं त्यांच्या बोललोय त्यांच्याशी, उद्या त्यांनी आम्हाला भेट देण्याचं ठरवलं आहे आणि शिंदे साहेबांना आजच त्यांच्या ईमेल IDवर dcm@gov.in महाराष्ट्र त्याच्यावर आम्ही मेल पाठवलेला आहे. त्यांनी कधी आता या धामधुमीत बघितलं तर ठीक आहे, अदरवाईज 15 तारखेनंतर आम्ही इलेक्शनवर बहिष्कार टाकण्याचं ठाम आहोत. लातूरच्या झहिराबाद महामार्गाच्या दुरावस्थेविरोधात छावा संघटनेनं तीव्र निदर्शनं केली. महामार्गावरती बेशर्माचं झाड लावून छावा संघटनेनं दुग्धाभिषेक केला. येत्या 4 ते 8 दिवसांमध्ये महामार्गाचं काम सुरू झालं नाही तर संपूर्ण महामार्ग उखडून टाकला जाईल असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिलाय. एक गुन्हा नव्हे तर 1000 गुन्हे दाखल झाले तरी चालतील, मात्र छावा संघटना गप्प बसणार नाही असा आक्रमक पवित्रा देखील यावेळी या आंदोलनकर्त्यांनी घेतला. लातूरमधील निलंगा तालुक्यातील एका व्यक्तीनं पोलिसांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचा प्रकार घडलाय. या व्यक्तीचा आत्महत्येपूर्वीचा व्हिडिओ देखील व्हायरल झालेला आहे. मृत व्यक्तीचं नाव इम्रान बुलुरे असं असून सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल दुरपुडे आणि वाहन चालक तानाजी टेळे यांच्या त्रासाला कंटाळून त्यानं आत्महत्या केल्याचं समोर येत आहे. इम्रानच्या नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार वर्षभरापूर्वीच्या प्रकरणावरून त्याला त्रास दिला जात होता. यामुळे काल नातेवाईकांनी औराद पोलीस ठाण्यामध्ये ठिय्या आंदोलन केलंय. मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी ठाम भूमिका या आंदोलनकर्त्यांनी घेतली. मकर संक्रांत जवळ येतात आकाशामध्ये पतंग भरारी घेताना दिसतायत. मात्र पतंग उडवताना नायलॉन मांजाचा वापर केल्यानं अनेकदा दुर्घटना होतात. नायलॉन मांजामुळे होणाऱ्या अपघातांची उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं स्वतःहून दखल घेत जनहित याचिका दाखल केली. यावेळी पतंगाला नायलॉन मांजा आढळल्यास 50,000चा दंड आकारावा असा आदेश उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं दिलाय. नायलॉन मांजा विक्री आणि निर्यातीसाठी 2,05,000 रुपयांचा दंड का लावू नये अशी विचारणा देखील उच्च न्यायालयानं केली आहे. महत्त्वाचं म्हणजे अल्पवयीन तरुण आणि तरुणींकडे नायलॉन मांजा आढळल्यास पालकांवर देखील 50,000 दंड प्रस्तावित आहे. दरम्यान या प्रकरणी पुढील सुनावणी ही 5 जानेवारीला होणार आहे. आक्षेप नसल्यास दंडात्मक नियम लागू होणार असल्याच्या नागपूर खंडपीठाच्या स्पष्ट सूचना आहेत. नांदेडच्या जवळामधील एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 2 मुलांनी रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली तर आई-वडिलांनी गळा दाबून दोघा मुलांनी हत्या केली आहे. त्यानंतर दोघांनी रेल्वेखाली उडी घेऊन आपलं जीवन संपवल्याची माहिती मिळते. एकाच कुटुंबातील 4घांनी जे जीवन संपवल्यानं सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाते. लखे असं आत्महत्या केलेल्या कुटुंबियांचं नाव आहे. त्यांच्याकडे 4 एकर जमीन होती. आर्थिक संकटामधून त्यांनी जीवन संपवलं का की इतर कोणती कारणं आहेत याचा तपास आता पोलीस करतायत. तसंच घातपात आहे का या संशयातून देखील पोलिसांचा तपास हा सुरू आहे. माओवाद्यांच्या आणखी एका सेंट्रल कमिटी मेंबरचा सुरक्षा दलांनी खात्मा केलाय. गणेश उर्फ चंद्र उर्फ गणेश अण्णा याला ओडिशा पोलिसांनी आणि CRPFनं संयुक्त कारवाईमध्ये कंठस्नान घातलंय. ओडिशातील कंधमाल जिल्ह्यातल्या रामपा जंगलामध्ये हे ऑपरेशन झालं. घटनास्थळावरून सुरक्षा दलांनी 2 महिलांसह 5 माओवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेतलेत. गणेश उर्फ गणेश अण्णा हा गेली 40 वर्ष माओवादी चळवळीमध्ये सक्रिय होता. त्याच्यावरती विविध राज्यांमध्ये मिळून 5 कोटी रुपयांची बक्षिसं होती. बीडच्या वडवणीतील शासकीय जागेमध्ये अतिक्रमणाच्या कारवाई दरम्यान एका तलाठ्याला मारहाण झाल्याचा प्रकार समोर आलाय. या प्रकरणामध्ये वडवणी पोलीस ठाण्यात 8 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
या कारवाईमध्ये संबंधित व्यक्तीवरती कठोर कारवाई केली जावी, अन्यथा कामबंद आंदोलन करणार असा इशारा महसूल संघटनेनं दिलाय. दरम्यान मागील 2 दिवसांपासून वडवणीतील न्यायालय परिसरामध्ये शासकीय जमिनीवरती अतिक्रमण केलेल्या गाळधारकांना कारवाई केली जाते आणि याच वेळी वडवणीचे तलाठी गंगाराम वडमारे यांच्या सहकार्यांसह संबंधित ठिकाणी गेलेले असता त्यांना अतिक्रमणधारक बिलाल कुरेशी नामक व्यक्तीनं साथीदारासह मारहाण केली. या प्रकरणामध्ये शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी वडवणी पोलीस ठाण्यामध्ये 8 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जालन्याच्या सेवलीतील प्राथमिक आरोग्य केंद्रातील धक्कादायक व्हिडिओ समोर आलेला आहे. कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया झालेल्या महिलांची हेळसांड होत असल्याचं या व्हिडिओमधून स्पष्ट दिसतंय. बेड उपलब्ध नसल्यामुळे महिलांना फरशीवरती गादी टाकून झोपवण्यात आलेला आहे. अनेक शस्त्रक्रिया झालेल्या महिलांना एकाच रूममध्ये कोंबल्याचा व्हिडिओ हा सध्या समोर येतोय. भिवंडीच्या नदीनाका परिसरातील तपासणी दरम्यान किया सेल्टॉस या 4चाकी वाहनातून 8,28,000 रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. आचारसंहितेदरम्यान स्थिर तपासणी पथकानं ही कारवाई केलेली आहे आणि या रकमेबाबत संबंधितांकडे विचारपूस केली असता कोणतं देखील समाधानकारक उत्तर अथवा वैध कागदपत्र सादर करण्यात आले नाहीत. त्यामुळे सदर रक्कम ही पुढील कायदेशीर कारवाईसाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक निजामपूर पोलीस ठाणं यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली आहे. ठाण्यातील पोखरण नंबर 2 वरती असलेल्या मेथनी हॉस्पिटल बाजूच्या परिसरामध्ये काल बिबट्या दिसल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. व्हायरल व्हिडिओची दखल घेत पोलिसांनी त्या ठिकाणी बंदोबस्त लावला. वनविभागाच्या वतीनं ट्रॅप कॅमेरे देखील लावण्यात आले. बिबट्या आल्यानंतर काय करावं याबाबत माहिती ही परिसरातील लोकांना देण्यात आली, जेणेकरून मीरा भाईंदरमध्ये झालेल्या घटनेची पुनरावृत्ती ही होणार नाही. रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील वरंडोली गावाजवळ अपघाताची घटना घडली. दारूच्या नशेमधले असलेल्या वाहन चालकाचा ताबा सुटल्यामुळे वाहन हे थेट घरामध्ये शिरलंय. या अपघातामध्ये सचिन दळवी यांच्या घराचं आणि वाहनाचं मोठं नुकसान झालंय. सुदैवाने या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. भारतीय लष्करामध्ये आता मोठे बदल होणार आहेत. सोशल मीडियाच्या वापराबद्दल हे बदल करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. इन्स्टाग्रामवरती आता भारतीय सैनिक आणि अधिकारी कोणत्याही प्रकारची पोस्ट ही शेअर करू शकणार नाहीत. त्यांना इन्स्टाग्राम वापरण्याची परवानगी देण्यात आली, मात्र एखादी पोस्ट लाईक करणं किंवा त्यावरती कमेंट करण्यावर देखील मनाई आहे. सैनिक फक्त इन्स्टाग्रामचा वापर पोस्ट बघण्यासाठी आणि सध्याची माहिती घेण्यासाठी करू शकतात. सध्याच्या डिजिटलच्या युगामध्ये इन्स्टाग्रामबद्दलचे नियम जारी करण्यात आलेले असून युनिट आणि विभागांना याबद्दलची माहिती जारी करण्यात आली आहे. इन्स्टाग्रामवरील माहिती ही फक्त सैनिक बघू शकतात. जर काही चुकीच्या गोष्टी भारतीय सैन्याबद्दल पसरवल्या जात असतील किंवा काही व्हिडिओ वगैरे व्हायरल होत असतील तर सैनिक आपल्या वरिष्ठांना देखील याबद्दलची माहिती देऊ शकतात. काळ आला होता पण वेळ आली नाही या म्हणीचा प्रत्यय गुजरातमधील सुरतमध्ये आलाय. एका इमारतीच्या 10व्या मजल्यावरून पाय घसरून 57 वर्षीय व्यक्ती पडल्याची घटना घडली आहे. मात्र 10व्या मजल्यावरून पडलेल्या या व्यक्तीचा पाय 8व्या मजल्यावरील खिडकीमध्ये अडकला आणि सुदैवाने त्याचा जीव वाचला. नितीन आडिया असं खिडकीतून खाली पडलेल्या या व्यक्तीचं नाव आहे. 8व्या मजल्यावरील खिडकीमध्ये पाय अडकून नितीन बराच वेळ हवेमध्येच लटकत राहिले. नितीन यांना हवेत लटकलेलं पाहून स्थानिकांनी तातडीनं अग्निशमन दलाला बोलावलं आणि कटरच्या साहाय्यानं खिडकी कापून नितीन यांना सुखरूपपणे खाली उतरवण्यात आलं. जवळपास 1 तास हे बचावकार्य सुरू होतं. दरम्यान या सगळ्या गोंधळामध्ये नितीन यांना किरकोळ दुखापत झालेली असून रुग्णालयामध्ये त्यांच्यावरती सध्या उपचार सुरू आहेत. थायलंड आणि कंबोडियाच्या सीमेवर असलेली भगवान विष्णूंची मूर्ती जेसीबी लावून पाडण्यात आली. या घटनेचे फोटो आणि व्हिडिओ हे सोशल मीडियावरती व्हायरल झाल्यानंतर हिंदू भाविकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. तसंच भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं देखील या घटनेवरती आक्षेप घेत थायलंड सरकारला जाब विचारलाय. त्यावरती थायलंड सरकारनं आता भारत सरकारला उत्तर दिलेलं आहे. मूर्तीला धार्मिक स्थळ म्हणून मान्यता मिळालेली नव्हती. तसंच त्याची उभारणी अलीकडच्या काळामध्ये झाली होती. त्याबरोबरच सीमेवरती तणाव वाढीस कारणीभूत ठरू शकणारी संवेदनशील चिन्ह ही हटवण्याच्या हेतूनं हे पाडकाम करण्यात आल्याचं स्पष्टीकरण थायलंड सरकारनं दिलंय. मुंबईसाठी दोन्ही ठाकरे बंधूंची युती झाल्यानंतर आता दोन्ही राष्ट्रवादी मुंबईसाठी एकत्र येणार असल्याची चर्चा रंगली आहे. मुंबईमध्ये काय करायचं यासाठी अजित पवार पक्षामध्ये चर्चा सुरू झाल्याची माहिती आहे. सुनील तटकरे यांनी ही माहिती दिली आहे. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी युती त्या ठिकाणी होत आहे. त्या युती होत असताना कुठे